बातमी मुंबईकरांची। आजही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतच झाली। मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली। ठाणे दिवा स्थानकात तोबा गर्दी झाली, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा हा परिणाम पाहायला मिळतो। वारंवार लोकलचा खोळंबा होत असल्याने प्रवासी हैराण झालेत। गर्दीमुळे कोणती दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता विचारला जातो। लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावते। काल डोंबिवली इथं लोकलचा डबा रुळावरून घसरल्यानं सकाळी लोकल उशिराने होत्या, तर आज देखील ब्लॉक कालावधी वाढवल्यानं सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल प्रचंड उशिराने। रात्री खर्डी स्टेशन जवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला होता। तो ब्लॉक 3 वाजता संपून रेल्वे सुरू होणार होत्या, मात्र हा ब्लॉक 6 वाजेपर्यंत सुरूच होता। त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस बंद राहिल्याचा परिणाम आज मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि सध्या वाहतूक प्रचंड उशिराने धावते। तर कशा पद्धतीने सध्या प्रवाशांची गर्दी आहे आणि प्रवाशांचं नेमकं म्हणणं काय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। सध्या ठाणे स्थानकावर आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आहेत। कुणाल, ठाणेच्या स्थानकावर सध्या कशा पद्धतीने गर्दी पाहायला मिळते आणि आता तरी लोकल सुरळीत झाल्यात का? कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर खर्डी स्थानकावरती एक विशेष ब्लॉक घेण्यात आला होता। हा ब्लॉक 3 वाजेपर्यंत संपणार होता, मात्र हा 6 वाजेपर्यंत गेल्या कारणाने आता आपण ही लोकल मधली गर्दी पाहतोय। गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। आता जरी पत्रक पूर्वपदावर येत असलं तरी सुद्धा रेल्वे स्थानक परिसरात गर्दी जी आहे ती प्रवाशांची पाहायला मिळते। नेहमीच प्रवाशांना या सगळ्याचा त्रास जो आहे तो भोगावा लागतो, कारण रेल्वेचं वेळापत्रक हे नेहमीच कोलमडलेलं पाहायला मिळतं। काल देखील डोंबिवली परिसरामध्ये, डोंबिवली स्थानकामध्ये रिकाम्या रेल्वेचा डब्बा जो आहे तो रुळावरून घसरल्यामुळे वेळापत्रक कोलमडलेलं होतं। मात्र आज खर्डी रेल्वे स्थानकावर जो काही ब्लॉकमुळे हा ब्लॉक 3 वाजेपर्यंत होता, मात्र आज 6 वाजेपर्यंत एक्सटेंड केल्यामुळे लोकल जी आहे ती कोलमडलेली पाहायला मिळते आणि सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती स्थानकांवर पाहायला मिळते। कल्याणी, नक्कीच कुणाल, खरं तर मध्य रेल्वेची ही नेहमीचीच रड पाहायला मिळते, त्यामुळे एखादी जर दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जातो। धन्यवाद कुणाल माहितीसाठी।